पाच पुरुषांच्या आकर्षणाची विश्वास न बसणारी कहाणी. अविवाहित पुरुष विवाहित महिलेच्या प्रेमात पडणे ही नवीन गोष्ट नाही. जर आपण मागील काही रिपोर्ट्सवर नजर टाकली तर सिंगल मुलींपेक्षा मुले मॅरिड महिलांना डेट करायला अधिक इच्छुक असतात. आम्ही हे असेच हवेत बोलत नाही, तर खुद्द पुरुषांनीही यातला खुलासा केला आहे. प्रेम आणि आकर्षण हे कोणत्याही वयात होऊ शकतं असं कुणीतरी म्हटलंय. ते अगदी बरोबर आहे आणि ही गोष्ट कुणासोबत होऊ शकते. मात्र जेव्हा विवाहित स्त्री आणि अविवाहित पुरुष यांच्यात हे आकर्षण निर्माण होते तेव्हा समाजात मात्र ते स्वीकारलं जात नाही. ते एक अफेअर ठरतं. वास्तविक अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली जिथे अविवाहित मुले विवाहित महिलांना डेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा असा विश्वास असतो की लग्नानंतर नाती जपण्याची महिलांची समज अधिक चांगली होते. त्यामुळे विवाहित महिला भावनांच्या आधारे कमी पण गरजांच्या आधारे जास्त निर्णय घेतात. खुद्द काही पुरुषांनीही याचा खुलासा केला आहे. का पुरुषांना मॅरिड महिला जास्त आवडतात आणि का ते त्यांच्याकडे लगेच आकर्षित होतात? विवाहित महिलांसोबत चांगलं वाटतं. 35 वर्षीय मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणतो की मी कधीही विवाहित महिलेला डेट करण्याचा विचार केलाच नाही, परंतु मी हे मान्य करतो की विवाहित महिला अविवाहित पुरुषांना खूप लवकर आकर्षित करतात. माझ्या शेजारची बायको, माझी विवाहित महिला सहकारी आणि अगदी विवाहित महिला मैत्रिणी मला खूप आकर्षित करतात. त्यांचे संसार तोडण्याचा प्रयत्न मी कधीच केला नसला तरी त्यांच्यासोबत वेळ घालवताना मला एक वेगळाच अनुभव येतो. त्या इंटरेस्टिंग असतात. 42 वर्षीय एक कलाकार सांगतो की विवाहित महिलांना आलेले अनुभव खरोखरच रंजक असतात. हेच मला त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे एक प्रमुख कारण आहे. मी अद्याप विवाहित महिलेच्या प्रेमात पडलो नाही, पण मी मर्यादा न ओलांडता त्यांच्या सहवासात राहायला शिकलो आहे. मी तिच्या प्रेमात पडलो. आपले मत व्यक्त करताना 28 वर्षीय इंजिनियर म्हणाला, मी विवाहित महिलेच्या प्रेमात पडेन असे कधीच वाटले नव्हते. मला माहीत आहे की ते चुकीचे आहे, पण हेही खरं आहे की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिचा स्वतःचा संसार आहे, परंतु मी सध्या तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आयुष्य उद्ध्वस्त होतं. एका 39 वर्षीय शिक्षकाने सांगितले की विवाहित महिलांच्या प्रेमात पडणे हे एक धोकादायक आकर्षण आहे. मी माझ्या अनेक मित्रांना त्या मार्गावर चालताना पाहिले आहे. हा खेळ नाही, यामुळे दोघांचीही आयुष्य उद्ध्वस्त होते. जेव्हा असे संबंध उघड होतात तेव्हा दोघांचे आयुष्य पूर्णपणे संपुष्टात येते. मी अवघ्या 28 ते 29 वर्षाचा असेन. शेजारी एक कुटुंब होतं ज्यामध्ये एक कपल आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होते. त्या मुलीचं वय साधारण 32 ते 33 असेल, पण त्यांच्या दारातून जाताना सतत घरात भांडणं सुरू असायची. नवरा सासू सासरे सतत त्या महिलेला शिव्या शाप देत असत. पण अशा स्थितीत तिचा तो केविलवाणा चेहरा, भेदक नजर कायम आकर्षित करायची. माहीत नाही का, पण तिच्या नवऱ्याला जे तिच्यामध्ये दिसत नव्हतं ते सारं काही मला मात्र खास वाटत होतं. जसं की इतकं बोल लावणाऱ्या माणसांसमोरही तिची नजर कायम खाली असायची. कायम शांत राहून त्यांचं सारं काही ऐकायची. त्यामुळे मी तिच्या प्रेमात पडलो होतो. एके दिवशी मी तिला त्या नरकातून कायमचं सोडवलं आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन तिला माझी बायकोचा दर्जा मिळवून दिला.